मागच्या वर्षी ही ग्रीन राईडची सुरुवात झाली डिसेंबरमध्ये 1000 किलोमीटर. कारण माझं कसं आहे की मी स्वतःला चॅलेंज करायला मला आवडतं. थोडं मी चॅलेंज करत असतो दर आठवड्याला दर महिन्याला. बिकॉज आय बिलीव्ह दॅट जे आपलं मन आहे आणि आपलं शरीर आहे इट नीड्स चॅलेंज. नाहीतर ते लवकर जुनं होतं, एजेड होतं, लवकर एजेड होतं. त्याला चॅलेंजची जरूर असते मनाला सुद्धा आणि शरीराला सुद्धा. तर मी स्वतःला थोडे चॅलेंजेस देत असतो. एक मोठा चॅलेंज मी देतो 1000 किलोमीटरची सायकलिंग वर्षातलं एकदा. ती मागच्या वर्षी मी सुरू केली आणि मला काही लोकांनी विचारलं की कॉजसाठी आपण का नाही करत. आणि मी आधी सुद्धा धावत होतो एन्व्हायरमेंटसाठी खूप. मी दिल्ली टू बॉम्बे सुद्धा धावलो होतो मी 2012मध्ये टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द एन्व्हायरमेंट आणि हेल्दी लाईफस्टाईल वगैरे. तेव्हापासून आजपर्यंत थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे लॉट ऑफ पीपल हॅव स्टार्टेड जिममध्ये तरी जातात, थोडंसं एक्सरसाइज करतात. कारण तसं आपल्या देशात ट्रेडिशन नाही आहे फिटनेसबद्दल विचार करायची. फिटनेस, स्पोर्ट्स, हेल्थ, एक्सरसाइज. तर हे आता थोडासा बदल आलेला आहे, आपल्याला दिसतोय. इनफॅक्ट इन रनिंग इंडिया हॅज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग रनिंग कम्युनिटीज इन द वर्ल्ड. म्हणजे जास्तीत जास्त भारतीय लोक धावायला लागतात दररोज, विच इज फॅन्टॅस्टिक. तर मी हे चॅलेंजेस करतो. मला वाटलं की तेच दॅट इज अ व्हेरी गुड मेसेज टू गिव्ह. वन अबाउट हाऊ वी कॅन हेल्प to reduce our negative impact on the environment. आणि दुसरं म्हणजे how we can be healthier ourselves. तर दोन्ही गोष्टी तशा जास्त कठीण नाही आहेत. म्हणजे द फर्स्ट केस आपण विचार करतो की पोल्युशन इतकं आहे, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, फूड पोल्युशन. तर गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. आता दुनियाभर चाललेलं आहे की गव्हर्नमेंट काय करणार. पण गव्हर्नमेंट ऑफकोर्स लॉज बनवू शकतात आणि त्याला वेळ पण लागतो. पण आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाला विचार करायला हवा की ज्या आपल्या मांग असतात, व्हॉट वी डिझायर, व्हॉट वी वॉन्ट, त्याच्यामुळेच जास्त मॅन्युफॅक्चर होत असतं, जास्त काय काय गोष्टी बनवत असतात कंपनीज. आणि त्याच्यामुळे पोल्युशन वाढत असतं. की आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी हव्या असतात, आपल्याला प्लॅस्टिकच्या गोष्टी हव्या असतात, आपल्याला नवीन नवीन गॅजेट्स हवे असतात, नवीन नवीन कपडे हवे असतात. तर हे बनवायला पोल्युशन होतं. दॅट इज अ साईड इफेक्ट ऑफ ऑल दिस मॅन्युफॅक्चरिंग. तर आपल्याला स्वतःला विचार करायला पाहिजे की इतकं कन्झ्युमरिझम स्वतःसाठी बरोबर आहे का. डू वी ॲक्च्युली नीड वॉट वी आर बाईंग. डू वी ॲक्च्युली यूज इट. इज देअर व्हॅल्यू ऑफ इट. कारण आपण जर ठरवलं की आम्ही कमी करू तर ते कमी करतात, नाही तर ते कमी नाही करत. ते पण वाढवत जातील कारण त्यांना पण पैसे कमवायचे. सो इट इज अप टू अस एज इंडिव्हिज्युअल्स की आपण किती जास्त आपण आपल्या लाईफला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. तर त्याच्यावर एफर्ट थोडासा किंवा विचार तरी आपल्याला करायला हवा. कारण पोल्युशन इज ऑल्सो बिकॉज ऑफ अस. इट्स नॉट बिकॉज ऑफ समबडी एल्स, इट्स बिकॉज ऑफ अस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हेल्थबद्दल बोलत असतो, आता पॅन्डेमिक आपल्याकडे येऊन गेलं आणि आहे आता कमी झालं आहे. बट द बिग मेसेज देअर वॉज की जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. कोण बोलतंय तिकडे? हो, हां. तर रिस्क तुम्हाला जास्त आहे. जर तुम्हाला हेल्थ इश्यूज असतील, डायबिटीज असेल, हार्ट डिसीज असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला रिस्क जास्त आहे. आणि हे हेल्थ इश्यूज येतात कसे? जास्त करून आपल्याच निग्लेक्टने ते हेल्थ इश्यूज येतात. आपणच स्वतःची काळजी घेत नाही लहानपणापासून, तर ते हेल्थ इश्यूज येतात. तर तसं एक प्रकारे ते ठीक पण आहे. आपल्याला कोण शिकवत पण नाही, शाळेत शिकवत नाहीत, घरी शिकवत नाहीत, आईबाबांना माहिती पण नसतं काय करायला पाहिजे, व्हॉट इज अ गुड लाईफस्टाईल. बिकॉज टेक्नॉलॉजी जी आहे, जी आपण आता सुरू केलं आहे द लास्ट 100 years or so, त्याच्यामुळे आपल्या लाईफस्टाईलचा इतका बदल झालेला आहे. वी डोंट नो हाऊ टू अडॅप्ट टू दॅट चेंज. आतापर्यंत आपल्यालाच माहित आहे लाईफस्टाईल ह्या टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला काय करायला हवं, सो दॅट वी डोंट गेट सक्ड इन टू दॅट. की टेक्नॉलॉजीमुळेच आपण वीक होतोय अशी एक गोष्ट आहे. की टू मच मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी इज मेकिंग अस वीक. आता लिफ्ट आहे म्हणजे लिफ्टनेच जायचं पहिल्या मजल्यावर का जिने घ्यायची ह्याचा विचार आपण करतच नाही. आता बाजारात जायचं 10 मिनिटं चालत जायचं पण नाही, आपल्याला गाडी घेऊन जायला पाहिजे. सो सिम्पल थिंग्स लाईक दॅट की कसं जास्त ॲक्टिव्ह राहायचं. दॅट इज ऑल्सो समथिंग यू नीड टू थिंक अबाउट. नाउ व्हेन यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर हेल्थ, 4 गोष्टी जास्त करून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे आपली झोप बरोबर झाली पाहिजे.
Now again, because of technology and because of entertainment, आपण TV बघत असतो रात्री, इंटरनेट बघत असतो रात्री, सोशल मीडिया करत असतो रात्री. So we need to again be aware of that की माझी झोप नीट होत नाही हे बघून. Scientifically they say that if you look at the screen, तर तुमची झोप बरोबर येत नाही. Just before sleeping, if you look at the screen, तर त्याच्यावर आपल्याला विचार पाहिजे. सेकंड अबाउट फूड. आता कितीतरी माहिती आपण वाचतो रोज, हेल्थ फूड, हेल्दी फूड, हे सप्लिमेंट, काय खायचं, काय डाएट करायचं, हे नाही खायचं, ते नाही खायचं, हे चांगलं आहे, ते वाईट आहे. सो पर्सनली आय हॅव नो रिस्ट्रिक्शन ऑन डाएट. मी कधी डाएट करत नाही, मी सप्लिमेंट घेत नाही, आणि मी तरी एवढं करू शकतो. लहानपणापासून मी करतोय. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स की लहानपणापासून मी करतोय. बट द फॅक्ट इज दॅट द बॉडी रिक्वायर्स food that is comfortable for the body to digest. That is one thing. आणि to understand की कधी खायचं आणि किती खायचं. सगळं खा तुम्ही. जे चांगलं आहे, जे वाईट आहे आपल्याला माहिती असतं. जे काय सायंटिस्ट आपल्याला सांगतात, कधी कधी सांगतात कॉफी वाईट आहे, कधी कधी सांगतात साखर वाईट आहे, कधी कधी सांगतात जे काय असेल ते. आपल्याला कसं वाटतं, मेंटली अँड फिजिकली फूड हॅज अन इफेक्ट ऑन अस, मेंटली अँड फिजिकली. तर त्याची पण अवेअरनेस पाहिजे, जागरूकता पाहिजे की ऑब्झर्व युअर सेल्फ. जेव्हा आपण काहीतरी खातो त्याचा इफेक्ट काय आहे, मनात काय इफेक्ट आहे, त्या बॉडीवरती काय इफेक्ट आहे. अँड यू हॅव टू ईट मोर ऑफ द गुड अँड लेस ऑफ द बॅड. आपल्याला माहिती आहे वाईट काय आहे ते कमी खायचं, आपल्याला माहिती आहे चांगलं काय आहे ते जास्त खायचं. मी जास्त फळं खातो, जास्त भाज्या खातो, आणि बाकीच्या गोष्टी मी कमी खातो, एवढंच फरक. सो दॅट इज वन थिंग. स्लीप अँड फूड. एक्सरसाइज. आता टेक्नॉलॉजीमुळे जसं मी म्हटलं, लिफ्ट आहे, गाडी आहे, सगळं आहे, आणि आपण त्याचाच वापर करत असतो. वी नीड टू बी मोर ॲक्टिव्ह. सो वी नीड टू ब्रिंग इन एक्सरसाइज. आधी काय होतं की एक्सरसाइज वॉज पार्ट ऑफ द लाईफ, की आपण चालतच जायचो सगळीकडे किंवा सायकलवरनं जायचो. लोक स्वतःची घरं स्वतः बनवायची, स्वतःच्या हाताने बनवायची. तर आता ते होत नाही. आता आपण काय करतो, कम्प्युटरसमोर बसलेलो असतो अशी, आणि फोन घेऊन अशी बसलेलो असतो. सो वी नीड टू बी अवेअर ऑफ दॅट की दिस इज नॉट गुड. वी नीड टू बी ॲक्टिव्ह. And if we can't be active the whole day, we need to reserve some time for exercise. आणि कशा प्रकारचा एक्सरसाइज पाहिजे त्याचा पण आपण विचार केला पाहिजे की एव्हरीबडी हॅज सम वीकनेसेस अँड सम स्ट्रेंथ्स. इवन आय एम नॉट परफेक्ट. माझं काहीतरी वीकनेस असेल, काहीतरी स्ट्रेंथ असेल, फिजिकली एज वेल एज मेंटली. मेंटली इनफॅक्ट ऑल ऑफ अस आर वीक. की चूज कसं करायचं, चॉईस कसं करायचं, फोकस कसं करायचं, कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, त्या गोष्टी वेळच्या वेळा कसं करायच्या. दीज आर ऑल मेंटल एक्सरसाइज, मेंटल स्ट्रेंथ अँड मेंटल वीकनेस. सो वी नीड टू बी अवेअर. ती जागरूकता पाहिजे की माझ्यात कमी काय आहे. सगळ्यात कमी जास्त सगळ्यांमध्ये असतं. फिजिकली मे बी युअर किडनीज माइट बी वीकर, युअर डायजेशन माइट बी स्ट्रॉंगर, युअर हार्ट माइट बी स्ट्रॉंगर, सम वीकनेस माइट बी देअर इन युअर बॉडी. यू नीड टू फिगर आउट व्हॉट इट इज. आणि त्याच्यासाठी तुम्ही आधी एक्सरसाइज करायला हवं. बिकॉज द फर्स्ट रिझन फॉर एक्सरसाइज इज हेल्थ, नॉट फिटनेस. They are two different things, health and fitness. So health means that all the systems in your body, digestive system, hormonal system, immune system, all the systems are functioning well. Mental systems, dealing with stress, they're all functioning well. That means you're healthy. If one of them is not functioning well, then you have a health issue, right? So that is something that you need to understand. Fitness चा वेगळा अर्थ आहे की तुम्ही कशासाठी फिट आहात. तुम्ही धावण्यासाठी फिट आहात, स्विमिंग करण्यासाठी फिट आहात, तुमच्या जॉबसाठी फिट आहात, कशासाठी तुम्हाला फिट आहात तुम्ही आहात, किंवा तुम्हाला वाढवायची आहे ती फिटनेस कशासाठी. यू नीड टू नो दॅट. आणि दुसरं म्हणजे लोक मला विचारतात की मोटिवेट कसं व्हायचं, राईट. एव्हरीबडी फील्स की नाही मला करायचं आहे पण होत नाही रोज. आता मी किती एक्सरसाइज करतो, लोकांना मी विचारतो, ते म्हणतात 2-3 तास तुम्ही जिममध्ये जात असणार तुम्ही. मी म्हटलं मी घरी व्यायाम करतो, मी जिममध्ये अजिबात जात नाही, आणि 10-15 मिनिटं मी रोज करतो. 10-15 मिनिटं, 5 मिनिटं सकाळी, 2-3 मिनिटं दुपारी, संध्याकाळी परत 5-6 मिनिटं, असं करून 15-20 मिनिटं मी एक्सरसाइज करतो रोज. अँड अगेन फोकस्ड ऑन व्हॉट आर माय वीकनेसेस दॅट आय वॉन्ट टू मेक स्ट्रॉंगर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की माझं काय सो मोटिवेशन. इफ यू जस्ट टेल योरसेल्फ मला करायचंय पण ते का करायचंय, इफ दॅट रिझन इज नॉट इम्पॉर्टंट टू यू, तुम्ही कधी करणार नाही. सो यू हॅव टू सर्च. परत इज जागरूकता हवी. व्हॉट इज द इम्पॉर्टंट रिझन फॉर मी. मला हेल्दी का व्हायचं, काय आहे, किंवा मला फिट का व्हायचंय. व्हॉट इज द इम्पॉर्टंट रिझन विच आय थिंक इज इम्पॉर्टंट. बाकीच्या लोकांचं सोडा, ते कशाला होतात, ते काय करतात, मॉडेल्स काय करतात, ते जाऊ. आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आपण एफर्ट घेतला पाहिजे. वेन यू थिंक अबाउट दॅट, ते मोटिवेशन आपण येतं. बिकॉज द प्रायोरिटी इज इम्पॉर्टंट. इट इज नॉट अ प्रायोरिटी, यू वोंट डू इट. So these are the few messages. One about the environment, try to live a simpler life, less consumption.
कमी गोष्टी लेस कन्झम्पशन, कमी गोष्टी वापरा, कमी विकत घ्या. It's difficult, I know. And also take care of your health. Which are these 3-4 things you need to understand. One positive mindset की इतक्या वाईट गोष्टी होत असतात, जगात पण होत असतात, तर चांगल्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. वाईट गोष्टीवर थोडं कमी. वाईट गोष्टी जर तुम्हाला काहीतरी करता येत असेल तर तुम्ही करा, नसेल फोकस ऑन द गुड थिंग्स. Because lot of good things also happening. Find the good things and focus on them. Sorry, what was the question? ऍक्च्युली किती बोलतो मी? मिलिंदसोबत आम्हाला असं 300 किलोमीटर धावताना किती किंवा किलोमीटर? 300 300, किलोमीटर 400. हा आणि 1000 किलोमीटर योगा करताना असं योगा होतं का दिसलेलं. ते? ते रील्स आणि I don't think it's yoga. Yes, yes, yes. तर हे सगळं घडून येतं. हे साध्या भाजी आणि पोळीनी होतं की स्पेशली काही आहे, जसं तुम्ही मगाशी बोललात की मी वेगळं काहीच खात नाही. काहीच तर नाही, दाल आम्हाला खिचडी. नॉर्मल लोकांना असं My वाटतं की favorite dal khichdi with a lot of vegetables. बापरे काय? That's it. So with a simpler diet. So I said, what did I say? कि जेव्हा आपण जेवतो, your body must be comfortable with it, easy to digest. I find non-vegetarian food not easy to digest. Taste मला prawns आवडतात, मटण आवडतं, फिश आवडतं, सगळं आवडतं. But I find it little heavy to digest. मी रात्री कधी खात नाही, झोप बरोबर येत नाही. So I decide कि ठीक है, if I want to eat non-vegetarian food, मी थोडंसं खातो, maybe for lunch. अंडी पण मी खात नाही, you know, कधी very rare. So you have to think about that. I eat mostly vegetarian food. घरी तर आम्ही vegetarians आहोत आणि a lot of vegetables. If anybody see my Instagram in the morning, you will see pictures of papaya and pictures of watermelon. मिलिंद, कुछ दिनों से ऐसी अफवाहें चल रही है कि लोग कुछ वीगन होना होते हैं और जो है वो ज़्यादा हेल्थ के लिए अच्छा होता है, तो उसके बारे में क्या कहना है? क्योंकि So the thing is that vegan food, like I said, is very light. तो हो सकता है कि उसके हिसाब से because of that, it is very light, very easy to digest. That is why maybe they suggest it, because definitely if the food is easy to digest का मतलब क्या है? The body can use it very quickly, very easily. It's not under stress कि इसको digest करो, इसको ऐसा बनाओ, वैसे बनाओ. Because body takes the food, body is very intelligent, very smart, much smarter than your mind. Takes the food, breaks it down into small elements, small molecules, and then builds it up again. कि बॉडीला काय पाहिजे, प्रोटीन बनवते बॉडी. काय पाहिजे, केस बनवते, नख पाहिजे नख बनवते, स्किन बनवते. So body does all that. We can't decide. आता सप्लिमेंट्स कधी आपण घेतो की माझ्या केससाठी ते सप्लिमेंट चांगले असतात, पण सप्लिमेंट घेतल्यावर द बॉडी विल डिसाइड ते कुठे टाकायचे. ते मे बी ते किडनीमध्ये टाकेल, ते त्यांना बॉडीला माहिती आहे ना तुम्हाला केसासाठी पाहिजे. सो दॅट्स मिलिंद, आप एक हेल्थ कॉन्शियस सेलिब्रिटी हो और अगर आपकी तरफ से कोई चीज मैं बोलना चाहता था, एक मिनट मेरा सवाल पूरा करने दो. वीगन इज अ काइंड ऑफ डाइट. तो ऐसे बहुत सारे थॉट्स है, थ्योरीज है कि ये डाइट अच्छा है, वो डाइट. But everybody has to decide for themselves, because self awareness is the most important thing. कि ये खाने से मेरे अंदर क्या होता है, मेरे मन में क्या हो रहा है, मेरे शरीर में क्या हो रहा है, ये जानना बहुत जरूरी है. Then you decide the diet. ठीक है. तो आपसे अगर कोई बात जाती है तो it will be like coming from horse's mouth. तो मेरा कहना ये है कि और साइकिल नहीं चलाता, स्कूल होता है लेकिन साइकिल. आजकल स्कूलों में ये हेल्थ कॉन्शियसनेस को आप क्यों नहीं प्रमोट कर रहे? क्योंकि हम लोग देख रहे हैं बच्चे जो है ना, अब ये कोरोना के बाद बहुत डिप्रेशन में चल रहे हैं और स्पोर्ट्स एक्टिविटीज बहुत कम हो गई है स्कूलों में. तो इफ यू डू दैट इट विल बी गुड फॉर इंडिया. School principals and people, they are much smarter than me. If they don't आप make सवाल in school, I'll tell you the most important thing. मेरे हिसाब से, मैं तो स्कूल गया था, right? गए थे. मेरे हिसाब से the two most important things that you need to learn in life: how to be healthy and how to be happy. They don't teach in the school. They don't teach at home. Where will anybody learn? आप बोलते हैं डिप्रेशन के बारे में, मेंटल हेल्थ के बारे में, ये दो चीजें अगर कोई नहीं सिखाएगा तो कैसे पता चलेगा? बच्चों को छोड़ो, बुजुर्गों को भी नहीं पता है. मैं भी वही कह रहा हूँ, मिलिंद सोमन प्रमोट करेगा तो हो जाएगा. उनको भी नहीं पता. वही कह रहा हूँ, मिलिंद सोमन प्रमोट करेगा तो होएगा. मैं जो बात कर रहा हूँ that is for that only. These are practical ways I'm saying. I'm not a spiritual person. I mean, I'm a spiritual person, but I'm not talking about spiritual things. I am giving you practical things. कि firstly self awareness, whatever you do, mindfulness, ये तो spirituality में भी आता है कि जो भी आप सोचते हो, जो बोलते हो, जो करते हो, उसके बारे में सोचो कि क्यों, हम क्यों कर रहे हैं, या कोई कुछ बोला, हमने रिस्पॉन्ड किया, हम ऐसे रिस्पॉन्ड क्यों कर रहे हैं.
मुझे गुस्सा आया, क्यों आया? क्या किसी ने कुछ बोला? गुस्सा आने की क्या जरूरत है? नहीं आनी चाहिए। वो सच बोल रहे हैं, सच बोल रहे हैं तो फिर गुस्सा आना चाहिए। Right? कुछ बना दिया ना लोगों का। सच में बोला, छोड़ दो। कुछ बना सब दिया। लोग मुझे पूछते हैं ट्रोल्स के बारे में। ट्रोलिंग so much trolling. ऐसे जब सिर्फ एक आदमी की या पॉलिटिकल पार्टी की या राजा की सब की बात सुनी जाती थी, सिर्फ एक आदमी की या एक ग्रुप की, तब हम चिल्लाते थे, नहीं इनकी बात की, उनकी बात, हमारी बात कोई नहीं सुनता, कोई नहीं सुनता। अब हमको सबकी बात सुनाई देती है, सबकी। हमको खुशी मनानी चाहिए। इनको ये पसंद नहीं है, इनको ये पसंद है, इनको वो पसंद है, इनको सबको पसंद। हमको अच्छा लगना चाहिए कि आज हर सबकी आवाज है और होनी भी चाहिए। आज के दौर में हेल्थ एक जरूरत है। सुनना है वो आपको, आप डिसाइड करो। सर फिजिकल हेल्थ के ऊपर मेंटली हेल्थ डिपेंड होता है या मेंटली हेल्थ के ऊपर फिजिकल हेल्थ? Mental health के ऊपर physical health. I mean that's what I believe. But I also it is a fact that mental health and physical health are very closely integrated. Both will affect each other. But I feel that mental health is more important. It's more important because अगर आप ठीक से डिसीजन नहीं लेंगे, ठीक से चॉइसेस नहीं लेंगे, हैबिट्स नहीं बनाएंगे, तो बॉडी क्या कर सकता है? बॉडी क्या कर सकता है? बॉडी इज वर्किंग सो हार्ड। आपको पता है फ्रॉम द टाइम यू आर बोर्न टिल द टाइम यू डाई, योर हार्ट इज वर्किंग, lungs are working, kidney is working, liver is working, every cell in your body is working. प्रत्येक सेल ना पेशी, प्रत्येक पेशी आपलं काम करते आणि आपल्याला माहिती पण नाही. आणि आपण काय करतो? आपण लावून देतो. असं आपण करतो. स्ट्रेस घेतो, रात्री झोपण्याबरोबर. You know what is the body doing? Trying very very hard. So we need mental health to understand first की माझ्यासाठी चांगलं काय आहे आणि ते करायचं. नॉट जस्ट मला माहिती चांगलं पण करतो. सेलिब्रिटी आजकाल कारण सोशल ऍक्टिव्ह असतात, सोशली इंस्टाग्राम असू देत, त्या रील्स बनवतात जिम मधल्या. आणि याचा साईड इफेक्ट काय होतो की प्रत्येक तरुण जिम मध्ये जाऊन खूप व्यायाम करतोय. आणि मधल्या काही काळातल्या तुम्ही न्यूज बघितला असेल की कार्डिओ करताना बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आलात आणि त्यात बरेचसे लोक गेले. तर हे सेलिब्रिटी जे प्रचार करतायत, डू यू थिंक की जिम मध्ये जाऊनच व्यायाम केला पाहिजे? कारण असे खूप प्रकार झाले की जिम मध्ये एक्सेसिव्ह एक्सरसाइज केल्याने हार्ट अटॅक आला. सी आता तरुण लोकांचं काय आहे, कारण मी पण एकदा तरुण होतो. शाळेत गेलो होतो Forever तरुण, but there was a time when I had a similar mindset की बॉडी एकदम ब्युटिफुल पाहिजे, राईट? अकॉर्डिंग टू मीडिया काय दाखवतात, तुम्ही काय दाखवता? बायसेप्स, सिक्स पॅक बघा, ते बायसेप्स. त्याचं लोकांना दिसणार कसं? ठीक आहे, ते स्वतःचं पण दाखवतात इंस्टाग्रामवर, पण ते सुद्धा का दाखवतात? कारण 20 वर्षापासून मीडिया बोलते की सिक्स पॅक पाहिजे, बायसेप पाहिजे. फिटनेस म्हणजे काय? सिक्स पॅक आणि बायसेप. हां सर, लोकांना आवडतं ह्याची सिक्स पॅक येतो, ह्याची बायसेप, ह्याची बिकिनीमध्ये चांगली दिसते का? आणि तो प्रचार कसा होतो? थ्रू मीडिया होतो ना, थ्रू मीडिया होतो. दॅट वी अंडरस्टँड दॅट. सो टू चेंज दॅट, आता खूप बदल सुद्धा आलेला आहे की व्हॉट इज राईट और रॉंग और गुड. देयर इज अ लॉट ऑफ डिबेट अबाउट दिस नाउ, की चर्चा आहे त्याच्यावरती की चांगलं ऍक्च्युअली काय आहे. व्हॉट यू आर इज गुड इनफ, इज बेस्ट. व्हॉट यू आर इज बेस्ट. पण ते कसं सांगणार तुम्ही लोकांना? पण नाही, आय एम नॉट बेस्ट, आय एम व्हेरी बॅड. Like if I say I'm amazing, everybody doesn't say that. You should say that. I say, how are you? I'm fine. No, I'm amazing. I'm fantastic. I'm invincible. Unbeatable. Yeah. No, why not? सर ये ग्रीन राइड कहाँ से कहाँ तक है? अच्छा, बोर हो गया मैं. पर डे कितना किलोमीटर पर डे कितना राइड करते थे? पर डे तो 1000 किलोमीटर है. अभी बांद्रा में क्या है वो, बैंगलोर तक. तो आई वांट टू फिनिश इन अबाउट 6.5 days. तो हर रोज मुझे बिटवीन 150 to 180 ऐसे किलोमीटर मुझे करने पड़ेंगे. सो आई लीव इट अराउंड 7 in the morning. And that is very difficult for me. मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही, पण एक चॅलेंज आहे ते, म्हणजे मला उठायलाच पाहिजे. आणि 150 किलोमीटर किंवा अप टू 180 किलोमीटर पर्यंत मला करायला हवं, विच इज कम्फर्टेबल, सो आय कॅन रीच बँगलोर इन 6.5 days.
मिलिंद उद्या सकाळी 7:30 पर्यंत उठणार आहे ना? 7ला निघणार मी. अच्छा, हा, 7:30ला Okay. प्रेस आहे ना? बाहेर, त्याच्यातून निघणार. तुम्ही 7:30ला प्रेस आहे. इंडस्ट्री सोबतही अनेक वर्षापासून आहात. आत्ताचं जे चाललंय पठाण असेल किंवा वेगवेगळे जे कॉन्ट्रोवर्सी असेल तर तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल? काय सांगाल? मी म्हणजे काय प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे क्योंकि की आता अभी भगवा कपड़े पहन के डांस किया वो नहीं, मेरा क्या है कि इस तरह से जो मतलब मिलिंद तुम्ही चित्रपट सृष्टीशी इतके वर्ष झाले निगडीत आहात आणि कामं तुम्ही केली चित्रपटासाठी, पण आता कुठलाही चित्रपट असेल की अगोदर त्याची कॉन्ट्रोवर्सी येते. तर डायरेक्टर असू देत किंवा फिल्म इंडस्ट्री त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाते असं म्हटलं काय जातं. काय अभि काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ओके, इंडिव्हिज्युअल फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम स्पीच. यस, हिरावून घेतलं जाते असं वाटतं तुम्हाला? काय घेतलं? फ्रीडम ऑफ स्पीच. काय what was the next word? बाळा नीट सांग ना. फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हिरावून घेतलं जातं. हिरावून हा? म्हणजे चोरून. हिरावून नाही म्हटलं ते छीन लिया का? छीन लिया का? फ्रीडम लिबर्टी नाहीये. नाहीये. Yes. नाही, लिबर्टी आहे, but they also have the liberty to object. You have the liberty, but they also have liberty to object. See, finally, it is the law. It all comes down to legality. Morality and all has its place. Ethics, morality, vulgarity, everything is there. It's valid. की ठीक आहे. तुम्हाला वाटेल हे वल्गर आहे, तुम्हाला वाटेल ब्युटिफुल, तुम्हाला वाटेल ऑब्सिन आहे, तुम्हाला खूपच आर्ट आहे. So those are different opinions. Finally, it has to be down to, is this illegal for a citizen to do this? Is it illegal? If it's not illegal, then you should be able to do it. But people have the right to object. Of course. Why not? जसं मी आधी म्हणत होतो, today everybody has a voice. We should be happy. Whether to listen or not to listen, that is also your freedom. To say or not to say, that is their freedom. To listen or not to listen, that is your freedom. Now nobody can take the law into their own hands. आता समजा असं कोण बोललं की we don't like this, we are going to break this theater. That is illegal. That is again illegal. So we have to stay within the law. What does the law say? माझ्यावर पण केस होती ना 1995. So माझा एक्सपिरियन्स आहे. So we have to go by what the law says. केस होती 14 वर्ष ती टिकली केस. It was resolved I think 10 years ago, maybe 10 years ago. पण 14 वर्ष चालली. आम्ही पण बोललो की कधी होणार नाही. पण झालं. We have to wait and see what is the final thing. सर फायदा त्यांनाच होतो, इंडस्ट्रीला फायदा होतो कॉन्ट्रोवर्सीचा. फायदा त्यांनाच होत आहे कॉन्ट्रोवर्सीचा. जे गाणी कॉन्ट्रोवर्सी झाली ते मला माहित नाही. पण होत असेल ते खूप चांगलंच आहे. फायदा झाला तर झाला. फायदा म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. सर सायकलिंगचा काय मेसेज देणार? सायकलिंग चांगली गोष्ट आहे. सायकलिंग खूपच चांगली गोष्ट आहे. मला जास्त आवडत नाही स्वतःला. बट इट्स अ गुड म्हणून एक वर्षात एकदाच करतो 1000 किलोमीटर. मी ह्या वर्षी सुद्धा त्याच्या आधी एक सायकलिंग केली होती गुजरातमध्ये. इट वॉज अन इव्हेंट. त्यांनी मला कसलं ट्रेनचा इनॉग्रेशनसाठी बोलवतो. 85 किलोमीटर सायकलिंग केली. बट दॅट्स ऑल आय डिड द होल इयर अँड देन आय एम सायकलिंग नाव 1000 किलोमीटर. अशा लोकांना काय मेसेज द्याल की ज्यांना असं वाटतं की नाही आपण एक्सरसाइज केली पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, पण ते मेंटली करतच नाही. म्हणजे म्हणतात उद्या बिकॉज दे डोंट. कारण त्यांनी ठरवलं नाही की मला का करायचं एक्सरसाइज. इज देअर एन इम्पॉर्टंट रिझन की मला वाटतं मला करायला हवं. का करायला हवं? कारण ते जर त्याच्यावरती विचार नाही केला तर तुम्ही कधीच नाही करणार. फक्त डॉक्टरने सांगितलं तुम्ही कारण तुम्ही मरणार उद्या, त्याने करायला पाहिजे. हा, त्या सिगरेट पित असतात लोक. डॉक्टर म्हणाले तुम्ही मरणार उद्या, सोडा ती सिगरेट, मग सोडणार. देन इट बिकम्स इम्पॉर्टंट. सो इट हॅज टू बी इम्पॉर्टंट टू यू ॲज अ पर्सन. राईट? इफ इट्स नॉट इम्पॉर्टंट यू विल नेव्हर डू इट. मुलांसाठी तुम्ही किती करता? तुमच्या आहेत मुलं? मुलांसाठी तुम्ही करता, हजबंडसाठी करता, जॉबसाठी करता, बिकॉज इट्स इम्पॉर्टंट. यू आर ऑल्सो इम्पॉर्टंट. But you have to realize that, yes, I am important, my health is important, my peace of mind is important, I must do some work for that. ह्याच्यासाठी पण मी थोडंसं काम केलं पाहिजेच. Right? Because without a peace of mind, मला वाटतं, without peace of mind मनशांती आणि शरीराचं स्वास्थ्य जर नसेल तर life is not as much fun. I have a lot of fun because I have मनाची शांती and शरीराची शारीरिक स्वास्थ्य. याच्या संदर्भात सर मेडिटेशन रिलेटेड काय सांगतात? मी करत नाही.
मी करत नाही मेडिटेशन, बट आय थिंक इट्स अन अमेझिंग कॉन्सेप्ट, इट्स अ ग्रेट फिलॉसॉफी, अँड आय थिंक मी जरी म्हटलं की मी करत नाही, बिकॉज whatever I do, I have so much focus on it, it becomes a kind of meditation. Now imagine to be able to cycle 150 kilometers every day, तसा focus आणि dedication पाहिजे, it's a kind of meditation. I'm meditating on the cycling. फिटनेस मंत्रा, योर फिटनेस मंत्रा प्लीज. तो टाइम मैनेजमेंट जैसे आज की आजकल वर्किंग लाइफस्टाइल बिल्कुल चेंज हो चुका है. रात को 2 बजे उठो, टाइम मैनेजमेंट. आता मी काय सांगितलं तुम्हाला, मी 10 मिनिटं एक्सरसाइज करतो, तुम्हाला माझ्या एवढं बनायचं आहे 10 मिनिटं नाही तुमच्याकडे, मी तरी म्हणतो 1 मिनिटाने सुरुवात करा. 1 मिनिट आहे तुमच्याकडे, 1 मिनिट तरी असेल स्वतःसाठी. सो यू कॅन स्टार्ट विथ वन सेट ऑफ वन एक्सरसाइज दॅट यू थिंक की हा ही मी ह्याच्यावर मी सुरुवात मला करायची आहे. से पुशअप्स फॉर एक्झाम्पल, आय डू ओनली वन सेट ऑफ पुशअप्स एव्हरी डे, वन सेट, इट इज 1 मिनिट. बाकीच्या लोकांसाठी मी जात नाही 2-2, 3-3, 4-4 तास जिममध्ये, कारण जरूर नाही मला, त्यांना असेल, मला नाही. सो आय डू वन सेट ऑफ पुशअप्स. सो यू कॅन स्टार्ट लाईक दॅट, की समजा त्या 1 मिनिटात तुम्ही जर सुरुवात केली, तुम्हाला 10 पुशअप्स आले किंवा 15 आले. सो बाय द टाइम यू गेट टू से 50, बिकॉज दॅट्स पॉसिबल, 60-70 इज पॉसिबल. बाय द टाइम यू गेट टू 70 पुशअप्स इन अ मिनिट, किती तुमचा फिटनेस बदलेल? खूपच. त्या 1 मिनिटात, फक्त 1 मिनिट रोज. स्टार्ट लाईक दॅट. डोंट थिंक की अरे मला 2 तास करायला पाहिजे, 2 तास कुठं आणणार, मी जिममध्ये जायला पाहिजे, अर्धा तास लागेल मला तिकडे जायला, ते कपडे कुठे मिळणार, ते शूज मला तर घड्याळ पण पाहिजे, ते कुठे. घरी बेडरूममध्ये उठल्यानंतर 1 मिनिट आणि मग आंघोळीला आणि कामावर. आम्हाला तुम्ही सगळ्यांना मला message वेगवेगळे द्यायचे. चॅलेंज देतात ग्रीन सगळ्या लाईफ गोष्टी. 3.0 चा काय प्लॅन आहे? 3.0 is reached. मला हे कम्प्लीट करू दे. Are you planning something bigger? मला हे कम्प्लीट करू दे. Are you planning something bigger? Meditation is being in the moment. आता काय होत आहे? पुढच्या वर्षी. Anything bigger? I haven't thought of it. I'll think of it maybe 1 month before. काय करायचं? It will still be 1,000 kilometers, but I'll go to different place. Maybe 2-3 different place. मागच्या वर्षी बरोडा टू दिल्ली. This time we're going Bombay to Bangalore. सर विशेषतः शहरात प्रदूषण वाढले आणि ते शरीराला तेवढंच घातक आहे. पण व्यायाम जास्तीत जास्त लोक व्यायाम करतात, पण प्रदूषणातनं बी शरीराला चांगलं ठेवण्यासाठी आपण काय सांगणार? प्रदूषण पोल्युशन त्याचं काय? शहरात जास्तीत जास्त वाढले, पण आणि त्याच्याबद्दल काय करायचं? व्यायाम बी तेवढाच लोक करतात, पण प्रदूषण तेवढे शरीराला घातक आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे प्रदूषणामुळे खतरा आहे. हां, कसं आहे? सिगरेटमुळे पण खतरा असतो. इतर लोक ते काय विचार नाही करत त्याच्याबद्दल आहे. मग एक्सरसाइज करताना प्रदूषणाबद्दल तुम्ही विचार करता ना, तर ठीक आहे. इट इज टफ. एव्हरीथिंग इफ यू वॉन्ट टू डू समथिंग गुड इट्स नॉट इझी. सोपी गोष्ट नाही. आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे आयुष्यात, ती सोपी गोष्ट नाही. आपल्याला वाईट करायचं आहे, सोपी गोष्ट आहे. तिकडे जायचं, ते पॅकेट घ्यायचं, उघडायचं, किती सोपी. पण चांगली गोष्ट करायला ते थोडंसं एफर्ट आपण घेतलं. युथला काय मेसेज? कोण म्हणजे तुम्ही नाही असं. आम्ही आहोत. सगळ्यांसाठी मेसेज तोच आहे की आपल्या स्वास्थ्यासाठी, Yes, आरोग्यासाठी. आरोग्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी थोडासा तुम्ही एफर्ट घ्या. मनाच्या शांतीसाठी आणि शरीराच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मनाच्या शांतीसाठी थोडासा एफर्ट करायलाच हवा सगळ्यांनी. जर तुम्ही 20 वर्षाचा आहोत किंवा तुम्ही 80 वर्षाचे आहात. माझ्यासाठी किती लोक येतात 40-45 वर्षाचे, मला बेटा बोलतात. मी 57 वर्षाचा आहे. बेटा नहीं होता आजकल. अभी और 40 साल अभी जीना है, क्या करेंगे आप? 22 साल इस उम्र में नहीं हो रहा है, क्या करेंगे? कुछ नहीं करेंगे. करो लाइफ को एंजॉय करो. लास्ट क्वेश्चन. आणि अशा चालू घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी आमच्या न्यूज मेकर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.